गुड मॉर्निंग आरोग्य फॅमिली. अभिजित in the mix. हे भोला शंकरा, हे भोला शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोला शंकरा, हे भोला शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. सरांना सुंदर अशी साथ द्यायची आहे बॉस. अतिशय एनर्जेटिक वर्कआउट चालू आहे. प्रत्येकाने आपला स्टॅमिना चेक करायचा आहे. गळ्यामध्ये व्रताच्या माळा, गाविले ते भस्म कपाळा. गळ्यामध्ये व्रताच्या माळा, गाविले ते भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. बहुत ही बढ़िया सर. शिवण डमरू हाती, संगनाथे पार्वती हो. शिवण डमरू हाती, संगनाथे पार्वती हो. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. बहुत ही बढ़िया सर. पाहू शकता सरांचा पाय कुठपर्यंत येतोय. प्रॉपर सरांची स्टेप फॉलो करायची आहे. असा सुंदर बदल हवा असेल.
बढिया सर. पाय वरती घ्यायचा आहे सर. प्रॉपर स्टेप फॉलो करायचा आहे. बहुत बढिया, बहुत बढिया. नीतीश कडवळकर सर. बहुत ही बढिया सर. अतिशय एनर्जेटिक सॉन्ग के साथ एनर्जी देकर वेलकम सर. संतुलित आहार. दीपाली फालके मैडम. बहुत ही बढ़िया मैडम. साधना भगत मैडम. बहुत ही बढ़िया मैडम. मेरे 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 दिल पे छाया छाया यस. छाया ग्रेट वेलनेस कोच रामदास रुपनवरकर. बहुत ही बढ़िया तेरा सर. बना है जीवन मेरा, प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा, दिल के सहारे मैंने पाले जिनको और क्या अजूनही कोणी कॅमेरा आपला ऑन केला नसेल तर कॅमेरा ऑन करून प्रॉपर स्टेप फॉलो करायचे आहे. अतिशय सुंदर वर्कआउट चालू आहे. आपण आहोत का त्यामध्ये ते बघायचं आहे आणि आपण ही तयार व्हायचं आहे वर्कआउट साठी. इनको और क्या चाहिए. तोहफा 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 तोहफा. लाया 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 तकलीफ नहीं तो लाभ नहीं बॉस. अतिशय एनर्जेटिक वर्कआउट. ग्रेट वेलनेस कोच बाजीराव शेणकर सर आणि शेणकर मॅडम जोडीने आणि गोडीने बॉस. भामी मॅडम. जाके बिना जैसे होतन ग्रेट वेलनेस कोच रुक्मिणी भामे मॅडम आपला जेजुरी मावडी येथून कस्तुरी सुंदर असा वर्कआउट गाईड करत आहेत. ठिकाणी मॅडमला सुंदर अशी साथ द्यायची आहे. पवन हो जाके बिना जैसे होतन पाहू शकता एक शेतकरी महिला. ऐसे सजन कस्तूरी सा तेरा अतिशय बदन. सुंदर वर्कआउट मॅडम. बहुत ही बढ़िया मॅडम. फिरती पवन दौड़े मेरे मन का हिरन, छूने को यौवन तेरा ता ता ता. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा, दिल के सहारे मैंने पाले जिनको और क्या चाहिए. प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा, दिल के सहारे मैंने पा लिए जीने को और क्या चाहिए. पाहू शकता एक गृहिणी एक शेतकरी एक ग्रेट वेलनेस कोच. यामध्ये सुंदर असा बदल झालेला आहे मॅडम मध्ये. त्यासाठी त्यांनी काय केलं बॉस. अतिशय सुंदर वर्कआउट ती बढिया मॅडम.
थकना मना है, हमारा एक ही सपना निरोगी रहे घर अपना। संगीता बारोकर मैडम, बहुत ही बढ़िया मैडम। सतीश कदम सर, खूप छान सर वर्कआउट। अतिशय सुंदर असा वर्कआउट गाईड करत आहेत आपणास संदीप भामे सर, बहुत ही बढ़िया सर। आणि गोडीने कमलचे सरपंच बॉस। मनीष बोलारे सर, यस, बहुत ही बढ़िया सर। यश 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 वर्कआउट करना पड़ता है संतुलित आहार के साथ। कुलाल सर, बहुत ही बढ़िया सर। महेश कांबळे सर आणि यामिनी कांबळे मॅडम, जोडीने आणि गोडीने बॉस, यस, खूप छान सर। माधुरी भगत मॅडम, बहुत ही बढ़िया मॅडम। जाणवत नाही सर आणि मॅडम आपणास पहिल्यांदा अतिशय एनर्जेटिक सर आणि एनर्जेटिक वर्कआउट आहे सर। यश यश मॅडम, बहुत ही बढ़िया मॅडम। रेणुका वेलनेस सेंटर ग्रुप वर्कआउट, खूप छान। तुझको दिल दे दिया रामदेव करकरे सर, बहुत ही बढ़िया सर। फूलों में गलियों में गाँव की गलियों में बहुत ही बढ़िया सर, अतिशय सुंदर होने लगे नदियाँ किनारे थमता न थमता, अतिशय एनर्जेटिक सुन के पिया धड़के जिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे एक ही दिया सपना निरोगी रहे घर अपना, जे आपण करणार आपली मुलं करणार बॉस।
मना है बॉस, थकना मना है. प्रत्येकाने स्टेप फॉलो करायचे आहे आणि प्रत्येकाची साथ द्यायची आहे सरांना. एका दिवसात नाही पण एक दिवस नक्कीच आपला सुंदर असं आपल्यामध्ये सुंदर असा बदल होऊ शकतो बॉस. जसं सरांनी वर्कआउट गाईड केलेलं आहे तसंच त्यांच्या मुलांनी सुद्धा आपणास वर्कआउट गाईड केलेला आहे. पाहू शकता सरांमधली एनर्जी. सुरेश मलगे सर बहुत ही बढ़िया सर. प्रवीण घोईटे सर रुकना मना है बॉस. माधुरी दाते मॅडम, कमॉन मॅडम. सर आणि जोर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. शिंदे मॅडम, यस बहुत ही बढ़िया मॅडम. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. त्याच्यामध्ये सुंदर अशी अतिशय सुंदर असा वर्कआउट चालू आहे. खूप छान सर. गुलाबी थंडीमध्ये घामाच्या अंगावर घरातूनच एक तास स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी. ना कुठे बाहेर जायची गरज आहे ना जिमला जायची गरज आहे. घरातूनच एक तास स्वतःसाठी द्यायचा आहे बस. शरद मुजावर सर बहुत ही बढ़िया सर. हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है जो तुम भी कहो. येस, येस 2 2 मिनिटाचा वॉटर मिनिटाचा ब्रेक वॉटर घ्यायचा ब्रेक आहे. घ्यायचा आहे. शीतल मॅडम लय थांबायचं भारी. आहे सर. संदीप सर थांबायचे. सर्वप्रथम मला एक प्रश्न आहे. संदीप सर कुठं होता एवढ्या दिवस? संदीप सर, रुक्मिणी मॅडम कुठं होता एवढ्या दिवस? एवढ्या दिवस होता कुठे? म्हणजे मलाच नाही तर सगळ्यांना प्रश्न पडलेला हाच आहे की एवढ्या दिवस तुम्ही होते कुठे? सर्वांना Yes. ऐकायचं असेल तर शेवटपर्यंत थांबा. सर्व Yes. आपले प्रश्न उत्तरे मिळतील. येस, सरांनी सांगितलंय की शेवटपर्यंत थांबा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. येस, तर सकाळी पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये एक प्रश्न होता, पुन्हा एकदा तोच सांगतोय की मैदान सोडायचं नाही. मैदान सोडलं तर आपण जिंकू शकत नाही, परंतु मैदानात जर असेल तर हरता हरताही जिंकता येतं. हे आजच्या पर्सनल डेव्हलपमेंटच्या ट्रेनिंग मधून आपल्याला शिकायला मिळाले. येस, आणि त्यासाठी लवकर उठावं लागणार आहे आपल्याला. 5 वाजता कमीत कमी आपण जॉईन झालेला असायला हवं. रोज थोडं 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 आपल्या नॉलेज मध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे, आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. येस, तर ही सकाळी उठल्यानंतर आपल्याला मोटिवेशन, नंतर मेडिटेशन, नंतर कार्डिओ वर्कआउट, नंतर बांबू वर्कआउट आणि नंतर आहार मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहेत. आणि शेवटची एन्जॉयमेंट. येस, तर संदीप सर आणि रुक्मिणी मॅडम यांचा अनुभव अप्रतिम असणार आहे. ज्यावेळेस आपण शेवटपर्यंत थांबणार आहोत, एवढे दिवस त्यांना का लागले? स्वतःची सिस्टर बहीण त्यांची स्वतः कोच असतानाही एवढ्या दिवस का लागले? घरातील सर्व व्यक्ती सकस संतुलित आहार खात असूनही त्यांना सकस संतुलित आहार घ्यायला का वेळ लागला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या अनुभवातून नक्कीच आपल्याला शिकायला मिळणार आहे. आणि नक्कीच अजूनही कोणी जर थोडंफार निगेटिव्ह असेल, अजूनही कोणाला काही डाऊट असतील, अजूनही काही प्रश्न पडलेले असतील, तर मला वाटतंय बऱ्याच प्रश्नांची उत्तरं कालच्या सेशन मधून बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला मिळाली, बरोबर, सोल्युशन्स मिळाली. आणि अजूनही काही राहिलेली असतील तर आजच्या
आजच्या या अनुभवातून प्रत्येकाला त्याची उत्तरं मिळणार आहेत. हेच नक्कीच स्वतःसाठी करायचं आहे ही आरोग्य फॅमिली. कारण दिवस सांगून येत नाहीत. आज आपण फिट आहोत, परंतु भविष्यात आपण फिट असेलच असं नाहीये. त्यासाठी आजचा दिवस हा आपला भविष्यातला मेडिकल फ्री जीवन जगण्यासाठीचा दिवस असणार आहे. आज जी आपण मेहनत घेत आहोत ती मेहनत भविष्यामध्ये आपल्याला खूप काही देऊन जाणार आहे. तर आपल्याकडे जे काय अवेलेबल असेल ते आपण घेऊ शकता. मी फ्रेश एनर्जी ड्रिंक घेतलेले आहे, तुलसी फ्लेवर, आणि ही 3रा ग्लास आहे माझा मित्रांनो. कारण वर्कआउट मध्ये एनर्जीच एवढी आहे की थांबताच येईना. अफ्रेश पिऊन पिऊन मला घाम आला, लक्षात घ्या. कारण समोरचा वर्कआउट आणि अफ्रेश येस आणि मन हे तिन्ही गोष्टी ज्यावेळी जुळतात ना, व्यायामाचीही गरज पडत नाही, मनापासून सगळ्या गोष्टी असतील तर. येस. आणि ज्यांनी सकस संतुलित आहार मागवला नसेल अजूनही, तर त्यांनी आपल्या रजिस्टर आयडी वरून आपला सकस संतुलित आहार मागवून घ्यायचा आहे. कारण विदाऊट सकस संतुलित आहार जर आपण वर्कआउट करत असाल तर आपण आजारी पडू शकतो. कारण कालच्या अनुभवातून, कालच्या सेशन मधल्या एका अनुभवातून आपल्याला तेही शिकायला मिळालं की विदाऊट सकस संतुलित आहार जर आपण एक्सरसाइज करत असाल तर आपल्याला अशक्तपणा येतो, आपल्याला झोपून घ्यावंसं वाटतं, आपल्या सेल डॅमेजचं प्रमाण वाढतं आणि आपण आजारी पडू शकतो. आपला सकस संतुलित आहार आपल्याच रजिस्टर आयडी वरून मागवायचा आहे. बऱ्याच जणांच्या नावापुढे कोच कोड नाहीये. आपला कोच कोड आपल्या कोच कोडून घेऊन कोच कोड टाकायचा आहे. व्हिडिओ ऑन करायच्यात, बरेचसे व्हिडिओ ऑन आहेत, सर्वांसाठी क्लॅपिंग करू शकता कारण बऱ्याच जणांचे आज व्हिडिओ ऑन आहेत. येस. तर चला, तर थांबायचं नाही आपल्याला. पुन्हा आपण जाणार आहोत ग्रेट वेलनेस कोच संदीप सरांकडे. येस काळे सर, बजाव. अंड्यावर अंडा पहिला काम घेऊन रेडी आहे आणि पुढील अर्धा तास सुंदर अशी सरांना साथ द्यायची आहे. येळमाई निघाली पाण्याला माझी येळमाई निघाली पाण्याला, येळमाई निघाली पाण्याला. एनर्जेटिक सॉन्ग के साथ एनर्जेटिक जानू विना रंगत नाही अगबाय जानू विना रंगत नाही. कुठे गेलं ते बाय शोधे नजर त्याच्यासाठी जीव सुद्धा हजर. कुठे गेलं ते बाय
यस बहुत ही बढ़िया मैडम मैडम बहुत ही बढ़िया मैडम मैडम बहुत ही बढ़िया मैडम बहुत ही बढ़िया हार्डवेलकर सर यस बहुत बढ़िया सर बहुत ही बढ़िया मैडम जैसे मैडम बहुत बढ़िया मैडम बाळासाहेब कांबळे सर खूप छान सर विकास आडाव सर यस कमाल सर दत्तात्रय उमाप सर आणि लक्ष्मी उमाप मॅडम जोडीने आणि गोडीने बहुत ही बढ़िया मैडम मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, हो रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था, तुझको मिर्ची लगी का शिंदे मैडम यस बहुत ही बढ़िया मैडम लगी तो मैं क्या करूं? मैं तो रास्ते से जा रही थी, मैं तो आइसक्रीम खा रही थी, दीपाली लोखंडे मैडम यस कमॉन मैडम रास्ते से जा रही थी, आइसक्रीम खा रही थी, लैला लड़ा रही थी, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या अतिशय एनर्जेटिक स्टेप के साथ एनर्जेटिक वर्कआउट बहुत ही बढ़िया मैडम कमल मांजरे मैडम यस बहुत ही बढ़िया मैडम कल्याणी झरने मैडम यस कमॉन मैडम चले चाहे सारा जमाना, चाहे तुझे तेरा दीवाना, जले चाहे सारा जमाना, सुनीता काळे मॅडम ऑल फॅमिली वर्कआउट करत आहेत खूप छान आहो मामी मामी आहो मामी पाहू शकता सरांमधल्या सरांमधलं स्टॅमिना अतिशय सुंदर संजय माने सर आणि गोडीने आपली मुंबई वरून दिल्ली वरून मुंबई वरून दिल्ली वरून आलोय लय फिरून आहो मामी तुमची मुलगी लय सुंदर ओ मामी मुलगी लय सुंदर तुमची मुलगी लय सुंदर ओ मामी मुलगी लय सुंदर
पंचाची सौंदर्याची खान साऱ्यांच्या नजरात जाते माझी जान पोरगी गोरी गोरी पंचाची सौंदर्याची खान साऱ्यांच्या नजरात जाते माझी जान असं सोनूल मोनूल जानूल एक नंबर अहो मामी तुमची मुलगी लय सुंदर हो मामी मुलगी लय सुंदर तुमची मुलगी लय सुंदर हो मामी मुलगी लय सुंदर मामी, अहो मामी. स्टॅमिना अतिशय सुंदर बढिया सर. राणी जीवन परत ये हातात हात जीव पार ठेवील माझ्या काळजात राणी जीवन परत ये हातात हात जीव पार ठेवील माझ्या काळजात अशी सुखात येटीत राणी वाणी देवीन ऐका ना मामी तुमची मुलगी लय सुंदर हो मामी मुलगी लय सुंदर मामी मुलगी लय सुंदर हो मामी मुलगी लय सुंदर मामी, अहो मामी. सकल संतुलित आहाराची जादू अतिशय सुंदर वर्कआउट गाईड करत आहेत आपणास ऋतुराज भावे सर. बढिया सर. बांगडी बांगडी ती ती बांगडी येस बी दिगंबर कडलक सर. बहुत ही बढ़िया सर. तुझे खंड तुझे मस्करी श्री हरी वैष्णवी शेणकर मॅडम. जमेल तर दरेकर मॅडम. संदीप भामे सर आपला गाईड करत आहेत बॉस. आणि वजन कमी करा पण कुठे प्लॅटफॉर्मवरती. AY DJ स्वाती बोरफडे मॅडम कॉपर करत आहे. सचिन भाले सर. प्रॉपर स्टेप फॉलो करायचे आहे. हे नवीन पार्टिसिपेंट
आणि जुन्या पार्टिसिपेंटने आपला स्टॅमिना चेक करायचा आहे बस. संगीता दैवी मॅडम, बहुत ही बढ़िया मॅडम. रामकृष्ण हरी वेलनेस सेंटर नांदगाव, सुरेश महाराज खळदकर सर, ग्रुप वर्कआउट, बहुत ही बढ़िया सर. स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी. थांबायचं कोणी नाहीये, कोणी शेवटचं कोणी थांबायचं नाही. बहुत ही बढ़िया मॅडम. येस, कूल डाऊन घ्यायचा आहे सर्वांनी. 1 तासाच्या कार्डिओ वर्कआउट नंतर आपल्या बॉडीला स्ट्रेचिंग करायचं आहे. म्हणजे बॉडी आपली दिवसभर पेन होणार नाही. खूप छान सरांनी वर्कआउट आपणास गाईड केलेला आहे. कोठेही न थांबता न थकता पहिल्यांदाच वर्कआउट केलेला आहे, पण आपला स्टॅमिना सरांकडे टिकला आहे का तो स्वतः चेक करायचा आहे बस. अतिशय सुंदर वर्कआउट सर. जसा आपणास वर्कआउट गाईड केलेला आहे त्याच पद्धतीने तसा सुंदर असा आपणास त्यांचा अनुभव देखील ऐकायला भेटणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत कॉलवरती थांबायचं आहे आणि सरांमध्ये झालेला बदल जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत कॉलवरती थांबायचं आहे बस. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. राधे 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 श्याम गोविंद राधे. जय श्री राधे. फॅमिली मेंबर अतिशय सुंदर स्ट्रेचिंग, बहुत ही बढ़िया. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे. आणि सर स्ट्रेचिंग करायचं आहे. पेन होणार नाही सर. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. गोविंद राधे राधे सतीश घोरपडे सर अतिशय सुंदर स्ट्रेचिंग सर, बहुत ही बढ़िया सर. राधे 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 श्याम गोविंद राधे. जय श्री राधे. नामदेव कचरे सर, बहुत ही बढ़िया स्ट्रेचिंग सर. गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. 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 गणेश बोराडे सर अतिशय सुंदर स्ट्रेचिंग. गोपाल राधे राधे. गोविंद राधे
खूप छान सर. पाहू शकता स्वतःसाठी एक काय देऊ शकतात तर आपण का नाही. राधे राधे श्याम गोविंद राधे जय श्री राधे राधे. रेड वेलनेस कोच संदीप भामेकर आणि रुक्मिणी भामे मॅडम अतिशय सुंदर अशा जोडीने आणि गोडीने स्ट्रेचिंग करत आहेत. सरांच्या बरोबर आणि मॅडमच्या बरोबर स्ट्रेचिंग करत आहे. आणि नवीन न्यू घ्यायचं नाहीये, शेवटपर्यंत थांबायचं आहे. राधे राधे श्याम गोपाल राधे राधे. राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे. राधे 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 श्याम देशमुख काका बहुत ही बढ़िया स्ट्रेचिंग सर. डीजे शंकर यस टी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी रत्नावर विठ्ठलाचा सर अतिशय सुंदर स्ट्रेचिंग सर. माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 पाहू शकता एका दिवसात नाही पण एक दिवस नक्कीच आपला सुद्धा सुंदर विठ्ठल माझा 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 सुंदर वर्कआउट माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. Mixed by DJ Amon and Vijay Dava. गीताली लोखंडे मैडम बहुत ही बढ़िया स्ट्रेचिंग मैडम. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. Mixed by DJ Amon and Vijay Dava. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वेलनेस कोच माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मॅडमनी काय केलं हे त्यांचेच तोंडून Mixed by DJ Amon and Vijay Dava. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा सुंदर स्ट्रेचिंग मैडम बहुत ही बढ़िया. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. Mixed
by DJ Amor and VJ Taba. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा कडलक सर बहुत ही बढ़िया स्ट्रेचिंग Mixed by DJ Amor and VJ Taba. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा Mixed by DJ Amor and VJ Taba. वर्कआउट 80% न्यूट्रिशन आणि 100% कोचच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असा बदल झालेला आहे मॅडम मध्ये आणि तो बदल जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत थांबायचं आहे आणि मॅडमचा अनुभव ऐकायचा आहे. 20% पार्ट झालेला आहे, आता 80% पार्ट न्यूट्रिशनचा आहे आणि अनुभव देखील शेवटपर्यंत थांबवून ऐकायचा आहे. शुभ सकाळ सर्वांना, आजचा दिवस आनंदात जावो. विठ्ठल मॅडम लय भारी चिरिंग जबरदस्त Thank एक you, sir. एनर्जी देण्याचं काम खूप सुंदर आणि जबरदस्त लयबद्ध तालबद्ध जबरदस्त असा आजचा वर्कआउट गाईड केलेला आहे रुक्मिणी भामी मॅडम, संदीप भामी सरांनी आणि त्यांचा मुलगाही ऋतिक. हेच खूप सुंदर आणि अप्रतिम असा त्यांच्यामध्ये झालेला बदल हा कशामुळे झाला, काय करावं लागेल, ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला त्यांच्या अनुभवातून कळणार आहे. सुंदरशी सॉन्ग प्रमोद काळे सर, खूप सुंदर. हेच तर आजचा अनुभव अप्रतिम असणार आहे. त्या अगोदर सर्वांनी आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे, कारण आता 20% रोल खतम झालेला आहे. किती? 20%. 20% रोल फक्त आपला आत्ताशिक संपलेला आहे. 80% रोलकडे आपल्याला वळायचंय. आपला सकस संतुलित आहार रेडी करून घ्यायचा आहे. विदिन 10 मिनिटामध्ये ज्यांनी ज्यांनी एक्सरसाइज केली विदिन 10 मिनिटामध्ये तो इनटेक होणं खूप गरजेचं आहे. तर कारण पेशी आपल्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत आणि ज्यावेळेस पेशी ऍक्टिव्ह होतात पेशींना लागणारा पेशी आहार वेळेवरती जर आपण द्याल तर सुंदर असा रिझल्ट आपल्याला येणार आहे. आजचा आहार मार्गदर्शनही खूप सुंदर असणार आहे आणि आहार मार्गदर्शन करण्यासाठी ही व्यक्ती त्याच तोलामोलाची आहे आणि एक्सपिरियन्सही जबरदस्त आहे. अशी व्यक्ती आज आहार मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. त्यांचा आवाज ऐकू असं वाटतो प्रत्येकाला. आवाजामध्येही खूप मोठी जादू आहे. अशी व्यक्ती आज आहार मार्गदर्शन करण्यासाठी येणार. त्या अगोदर या पद्धतीने आपला सकस संतुलित आहार आपण रेडी करून घेऊ शकता. पाहू शकता संध्या मॅडम त्यांचा सकस संतुलित आहार रेडी. आपला आहार रेडी आहे का एकदा चेक करायचे ज्यांनी ज्यांनी आता वर्कआउट केलेलं आहे. एस फास्ट मध्ये कोणाकोणाचा आहार रेडी. एस ज्यांचा ज्यांचा सकस संतुलित आहार रेडी त्यांनी हँड राईज करायचा आहे. एस या ठिकाणी रामदास सरही दिसत आहेत आणि पाहू शकता. येस अजून कोणाचा सकस संतुलित आहार रेडी त्यांनी हँड राईज करायचा आहे. फास्ट मध्ये राईज हँड ऑप्शन त्या ठिकाणी आहे. बऱ्याच जणांचा सकस संतुलित आहार बनवणं चालू आहे. बऱ्याच जणांचा बनलेला आहे. येस ज्यांचा बनलेला आहे त्यांनी हँड राईज करायचा आहे. या ठिकाणी जोडीने आणि गोडीने. येस लय भारी शुभांगी मोरे मॅडम आणि त्यांचे सर चेहऱ्यावरचा हसू, सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त मॅडम मध्ये झालेला बदल लक्षात घ्या आणि तो बदल सर्व काही देऊन गेलेला हॅपीनेस. येस तर आपलाही सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. या ठिकाणी सुरेश सरही त्यांचा आहार बनवत आहेत. सुरेश कोळेकर सर. येस
जोडीने आणि गोडीने आहेत आणि सकस संतुलित आहार बनवण्याच्या प्रोसेसमध्ये. यस, आपलाही सकस संतुलित आहार फास्ट मध्ये बनवायचा, ज्यांचा रेडी ते हँड राईज करतील. चेतन सरांचाही सकस संतुलित आहार रेडी पाहू शकता. आणि सरांनी रिबिल्टही मागवले, कारण त्यांना आता त्यांच्या ज्या पेशी सेल डॅमेजचं प्रमाण जे आहे त्याला बिल्ड करण्याचं काम, रिबिल्ड मध्ये नावच आहे रिबिल्ड. यस, पोपट साळवे सरांचाही सकस संतुलित आहार रेडी करतायत त्यांच्या मॅडम. यस, या ठिकाणी नाझिरकर सरांचाही सकस आहार रेडी झालेला आहे. दीपाली मॅडमचाही सकस संतुलित आहार रेडी झालेला आहे. यस, तर वेळ घालवणार नाही आपण. राजाराम सरांचाही आहार रेडी झालेला आहे. तर आजचं आहार मार्गदर्शन करण्यासाठी ग्रेट व्यक्तिमत्व येणार आहेत, ग्रेट लीडर येणार आहेत. यस, तर रेडी आहेत का सर? एक मिनिट पाहूया आपण. 1 मिनिट. यस, तर कैलास कुलाळ महाराज. यस, वेलकम सर, वेलकम. जय हरी सर्वांना लय जय भारी हरी. सर, कंटिन्यू. आज आपल्याला आरोग्य फॅमिलीतील एक जुने व्यक्तिमत्व आणि एक शानदार व्यक्तिमत्व, गेली 3.5 वर्ष त्यांना झालंय आरोग्य फॅमिलीत येऊन. आणि आज त्यांनी सर्वप्रथम वर्कआउट केला, पण इतका लाजवाब होता. 2 वाला संपूर्ण शरीराची पूर्ण ओलं चिंब झालं, आंघोळ झाली. आणि संदीप सरांनी आणि रुक्मिणी भामी मॅडम यांनी खूप जबरदस्त असा वर्कआउट केला. त्याचबरोबर माझी स्वतःची ओळख करून देतो. मी हबप कैलास महाराज कुलाळ, जातेगाव या ठिकाणाहून आहे. मी सुद्धा गेले 28 महिने या आरोग्य फॅमिलीत कार्यरत आहे. आणि मी सुद्धा उत्कृष्ट असा वर्कआउट करतो. आणि त्याचबरोबर माझे वेट लॉस सुद्धा 16 किलो वेट लॉस करून, आणि शुगर हा महाभयंकर म्हणलं तरी चालेल, त्याच्यावरती मात करून मी गेले 28 महिने एकदम शुगर फ्री जीवन जगत आहे. मला सुद्धा ह्या आरोग्य फॅमिलीत आमचे वेलनेस कोच उमाप सर, साबळे सर, साबळे मॅडम आणि मलगे सर, तावरे सर यांनी मला ही आरोग्य फॅमिली दाखवली. आणि माझे एक पूर्व पुण्य म्हणावं लागेल, मी आरोग्य फॅमिलीत जॉईन झालो. माझ्या सर्व डिसऑर्डर गायब झाल्या आणि एक आनंदी जीवन जगत आहे. त्याचबरोबर आज आपल्याला वर्कआउट केलेले संदीप सर, रुक्मिणी भामी मॅडम यांना सुद्धा काय काय डिसऑर्डर होत्या, काय होतं ते आपण आज त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी चला तर जाऊ संदीप सरांकडे. जय हरी सर. जय हरी, जय हरी. आवाज येत नाही? जय हरी सर, लय भारी. जय हरी, लय भारी. आपली आरोग्य फॅमिली लय भारी. आपल्या आरोग्य फॅमिलीत आपले सहर्ष स्वागत आहे. आपले नवीन जे पार्टिसिपेट आहेत त्यांना ओळख करून देण्यासाठी आपली ओळख करून द्यायचे. आपले नाव काय आणि आपण कुठून आहात, आपले वेलनेस कोच कोण आहे? येस सर, मी जेजुरी मावडी कप पुरंदर मधून आहे. माझं नाव संदीप भामे. गेले 35 दिवस मी या आरोग्य फॅमिलीला जॉईन होऊन झाले. यस सर. 35 दिवस. येस सर. हो. ह्या आरोग्य फॅमिलीत येण्याचं कारण सर, हो. आवाज येत नाही स्पष्ट सर. कोणचा? माझा हो. आवाज तर क्लिअर आहे स्पष्ट सर. आवाज येतोय संदीप सर. तुम्ही थोडस पुढे सारखा डिवाइस जवळ धरा. येस सर. येस, बोला सर. हो. तर आपली आरोग्य फॅमिलीत किती दिवसापासून या आरोग्य फॅमिली जॉईन झाला आणि या आरोग्य फॅमिलीची ओळख आपल्याला कोणी करून दिली सर? येस सर, मला गेले 35 दिवस झाले आज मी या आरोग्य फॅमिलीशी जॉईंड आहे. माझे ग्रेट वेलनेस कोच आमचे मॅडम रुक्मिणी भामी मॅडम, माझी छोटी बहीण स्वाती साबळे, राहुल साबळे सर, हे माझे ग्रेट कोचेस आहेत. मला आमच्या मॅडमला या आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन तब्बल 3 वर्ष झाली आणि मला आज 35 दिवस झाले सर. मॅडमने जवळजवळ 3 वर्षापूर्वी आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि आज आपल्याला 35 दिवस झाले. तर एवढा याचा फरक का, हे जरा स्पष्टीकरण करून द्या सर. फरक सर एवढाच आहे
जोडीने आणि गोडीने. येस मॅडम, मी आज 35 दिवस झाले मॅडमला साथ देतोय. मॅडमनी 35 दिवसामध्ये आपल्याला वर्कआउट गाईड केला. मॅडमला 3 वर्ष शक्य नाही झालं, ते त्यांनी 30 दिवसात करून दाखवलं. म्हणून राहुल सर सांगतात जोडीने आणि गोडीने. येस सर. बरोबर आहे. जोडीने आणि गोडीची ताकद वेगळी आहे आणि एकटं वर्कआउट करण्यापेक्षा जोडीला फार महत्व आहे. तर आपण हे आरोग्य फॅमिली जॉईन करण्यामागचं नेमकं कारण काय सर? सर त्याचं असं झालं, आमच्या मॅडम आणि स्वाती मॅडम गेले 3.5 वर्ष झाले आरोग्य फॅमिलीशी जॉईन होते, पण माझा बिलकुलही याच्यावर विश्वास नव्हता. मी त्यांच्या घरी गेलो, त्यांनी मला शेकचा ग्लास दिला ना तरी मी पेत नव्हतो, एवढा मी निगेटिव्ह होतो. त्यांना मॅडम मला 3 वर्ष रोज मला बोलायच्या, सर उठा व्यायाम करा. मी म्हणायचो हो हो, तू त्या खोलीत जा, तुला काय करायचे ते कर, चेअरिंग कर. चेअरिंग चालू झालं की मी डबल उशी घ्यायचो, कानावून झोपून जायचो. हे असं तब्बल 3 वर्ष चाललं. पण नंतर मला 8 दिवस, एक तारखेला मला असं थोडंसं जाणवलं की पायाची आग होते, कुठंतरी अंगातून थरथर कापतंय. आमचे प्रदीप सर आले होते आणि आल्यानंतर आम्ही जसं बसलो आणि म्हणले यार मला थोडंसं तुझ्यामध्ये विकनेस वाटतोय, आणि मला ते मॅच झालं. म्हणले तुझी जरा साखर चेक करून घे, नाही तर दवाखान्यात जाऊन ये, नाही तर आपली आरोग्य फॅमिली जॉईन कर. मी जरासं ते मनावर घेतलं, कारण मला जाणवत होतं 8 दिवसापूर्वी की माझ्या पायाची जळजळ होते, मला विकनेस जाणवतोय, मला आता असं थरथर कापतंय, माझ्या स्टॅमिना राहिला नाही. आणि सर मी मेडिकलला जाऊन, दवाखान्यात जाऊन माझी शुगर चेक केली, तर शुगर माझी बाउंड्रीवर आली होती आणि बीपी पण माझा बाउंड्रीवर होता. येस. तर मला डॉक्टरने सांगितलं तुम्हाला गोळी चालू करावं लागेल, नाहीतर तुम्हाला वर्कआउट करावं लागेल किंवा व्यायाम करावा लागेल. कसं करायचं मला त्यांनी सांगितलं नव्हतं, पण आमच्या घरात सगळं चालू होतं गेले 3 वर्ष. पण ज्याचं जळतं तेव्हाच कळतं. ज्या वेळेस मला डिसऑर्डर निर्माण झाल्या त्यावेळेस मला वाटलं आता आपल्याला आरोग्य फॅमिलीशिवाय पर्याय नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून मी हा वर्कआउट जॉईन केला आणि पहिल्या दिवसापासून माझा कॅमेरा ऑन, हँड राईज आणि वर्कआउट मी स्टार्ट केला. कारण मी माझा गोल सेट केला. मला एका महिन्यामध्ये मला नॉर्मलला साखर आणायची, मला बाकी काही माझ्या डोळ्यासमोर नव्हतं. माझं एकच टार्गेट होतं आणि मी सातत्य ठेवलं सर. 30व्या दिवशी माझी साखर नॉर्मलला आली, माझा बीपी नॉर्मलला आला आणि मी आता एकदम फिट फाईन आहे. येस सर. बरोबर सर. आपल्या नशिबाने आपल्या आरोग्य फॅमिली आपल्या पुण्याने आपल्या घरात आली, पण तिचा आपल्याला उपयोग करून न घेता आल्यामुळे मग परमेश्वराने कुठेतरी आपल्याला एक बाउंड्री दाखवली की या निमित्ताने तरी संदीप सर या आरोग्य फॅमिलीत येतील, आपला पाय रोवतील आणि या आरोग्य फॅमिलीचं स्वागत करतील. पण तेवढ्यासाठी 3 वर्ष गेले आणि तुम्हाला परमेश्वराने आरोग्य फॅमिलीत आपल्यात घेतलं आणि तुम्ही खूप जबरदस्त असा वर्कआउट केला. मी सुद्धा पूर्ण आणि तुमच्या स्टेपला स्टेप मी मॅच करत होतो, पण इतका एनर्जेटिक वर्कआउट पहिल्यांदाच आज सर्वांना पाहायला मिळाला आणि खूप जबरदस्त वर्कआउट तुम्ही सुद्धा केला. तर आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर खूप आनंदी तर तुम्हाला आता वाटतंय, ते 35 दिवसातच तुम्हाला कळलं की आरोग्य फॅमिली काय आहे. तसंच इतरांना सुद्धा आरोग्य फॅमिलीत आपण जातो ज्या वेळेस ते त्यांना सांगण्यासाठी की बाबा तुम्ही आरोग्य फॅमिली अशी अशी घ्या, तर ते विश्वास ठेवत नाही. पण ज्यावेळेस कुठेतरी असा आपल्याला कोणाला तरी असा रिझल्ट आलेला आपण पाहतो आणि त्यावेळेसच आपला विश्वास बसतो. तर मला एक असं विचारावं वाटतं की तुम्ही आरोग्य फॅमिली जॉईन करण्या अगोदर काही वर्कआउट वगैरे काही करत होते का? बिलकुल नाही सर, कारण आमचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड बऱ्याच लोकांना माहिती आहे. प्रदीप सर कोच, आमच्या रुक्मिणी बामी मॅडम कोच, स्वाती मॅडम कोच, त्यामुळे आमचं पूर्ण फॅमिलीचं बॅकग्राऊंडच हे होतं. त्यामुळे मला दुसरं काय करायची गरज नव्हती. मला हे सर्व कळत होतं पण वळत नव्हतं. आणि स्वतःवर ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस मला याचं महत्व कळलं. मी दुसरं काही न करता, दुसरा काही पर्याय न शोधता मी आपली फॅमिली जॉईन केली आणि सुंदर असा स्वतःमध्ये 30 दिवसामध्ये बदल केला. फक्त जे राहुल सर सांगतात, माझे कोच सांगतात, त्याचं मी पूर्णपणे पालन केलं सर. एकही कुठं
त्यांना नाही हा शब्द माझा नाही. फक्त मी दुसऱ्या दिवशी कॉलला जॉईन होतो आणि राहुल सरांनी मला अचानक घेतलं, सर तुम्ही वॉटर ब्रेक घ्या. दुसऱ्या दिवशी सर, मी त्यालाही नाही म्हटलं नाही, चालू केलं. मी माझ्या मनाची तयारी दाखवली, कारण मला माझ्या कोचचा माझ्या एवढा विश्वास आहे की सर करू शकतात. मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊन देता दुसऱ्या दिवशी सर मी वॉटर ब्रेक घेतला. सर जे सांगतील, कोच जे सांगतील, फक्त तुम्ही ते फॉलो करा. त्यांनी आपल्याला ओळखलं असतं की आपल्यात काय आहे, आपल्याला समजत नाही, आपल्यात काय गट्स आहेत. कोचचं आपल्याला बरोबर माहिती असतं. म्हणून कोचचं ऐका, कोचचं मार्गदर्शन घ्या आणि आपल्या सुंदर असा बदल करा. येस सर. जय हरी सर. खूप असं एनर्जेटिक असं तुम्ही वर्कआउट सुद्धा केलं आणि त्याचबरोबर आपले वेलनेस कोच राहुल सरांच्या ज्या सांगण्यानी त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून जे सांगेल ते केलं, म्हणून आपल्याला 35 दिवसाचा हा असा रिझल्ट आला. आणि असा रिझल्ट सर्वांना येऊ शकतो आणि येतोच, पूर्ण आपल्याला खात्री आहे. आणि आपल्या घरात सुद्धा 3-3.5 वर्षापासून ही आरोग्य फॅमिली आलेली असताना सुद्धा आपण विश्वास न ठेवता, पण ज्यावेळी ती पुढं काहीतरी आपल्याला पुढे मार्ग बंद केला, त्यावेळेस या आरोग्य फॅमिलीत आपल्याला यावं लागलं. आणि त्या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर तुम्हाला सुंदर असा रिझल्ट लगेच आला असेल. एक आठवड्यातच तुम्हाला याचा फरक लगेच दिसला आणि तुम्ही Yes. आरोग्य फॅमिली जॉईन केली. त्याचबरोबर ह्या आता मी एक विचारू शकतो की तुम्ही आरोग्य फॅमिलीत आता किती दिवस राहू शकता सर? सर प्रश्नच नाही, मी कायमस्वरूपी राहणार. आरोग्य धनसंपदा आहे, मला 1 महिन्यात कळालं सर. मला गोळी खायची नव्हती सर. माझं वय 47 आहे. मी पहिल्यांदा रक्त चेक केलं, साखर चेक करायचं 47 वर्षात सर. एवढं मी स्वतःसाठी जपत होतो आणि मला वाटायचं मी दिवसभर शेतात काम करतो, मला याची गरज नाही. मॅडमला म्हणायचं तुमचं तुम्ही करा, तुम्हाला काम नाही, तुम्ही करू शकता, पण मला दिवसभर खूप काम आहे. पण एक मी सांगतो, मी शेती करतो. मला वाटायचं मी दिवसभर खूप काम करतो, मला खूप काम घालतो, मला याची काही गरज नाही, मी खाणं व्यवस्थित खातो. पण सर जे आपण दिवसभर करतो शेतामध्ये म्हणा किंवा दुसरं काय ज्याचे त्याचे उद्योग असतील, हे कष्ट झालं सर. व्यायाम हा ब्रह्ममुहूर्तावरतीच झाला पाहिजे, तरच आपले खराब टॉक्झिन जे असतात ते बाहेर पडतात. आता सगळीकडे आपण पाहतो शेतीत बरोबर 99% जवळजवळ आपले शेतकरीच लोक आहेत. आपण पेस्टिसाइड किती फवारतो. येस सर. आणि ते आपल्या पोटामध्ये जातात. आपल्याला सगळं ताजं फ्रेश भाजीपाला लागतो. आपण ताजं असलं फ्रेश असलं तरच मार्केटमध्ये घेतो. पण ते फ्रेश येण्यासाठी शेतकऱ्याला फर्टिलायझर शिवाय केमिकल शिवाय पर्याय नाही सर. येस. त्याच्यामुळे ते आपल्याला त्याच्याबरोबर जगणंच जगणं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण हे खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. परंतु जे बनाय पाहिजे त्याला जो कालावधी लागतो तो आता खूप कमी झाला. कारण आधुनिक शेती झाली. जी मेथी आपल्याला 40 दिवस लागायची ती आज 22 दिवसात निघते. म्हणजे त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन आपल्या शरीराला लागणार जे बनाय पाहिजे ते बनत नाही. म्हणून आपला हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. हे जर घेतलं तर ह्याच्यात आपल्या शरीराला लागणारे 114 प्रकारचे मिनरल्स, न्यूट्रिशन सर्व आहे आणि हे घेऊन आपण हेल्दी नक्कीच बनू शकतो. मी 30 दिवसात बनलोय, तुम्ही बनवू शकता. फक्त स्वतःसाठी करा बस. कोच सांगतोय म्हणून करू नका, कोच उठवतोय म्हणून उठू नका. कॅमेरा बंद करून काही होणार नाही, दुसऱ्याचं पाहून काही आपल्यात रिझल्ट येणार नाही. बीपी शुगर स्वतःला झाली, स्वतःसाठी मी केलं, मला रिझल्ट आला. दुसऱ्याचं पाहून मी दुसऱ्याचं पाहत बसलो असतो तर मी आज बीपी शुगर नॉर्मलला आणली नसती. म्हणून माझं एक सांगणे, राहुल सर नेहमी सांगतात कॅमेरा ऑन करा. येस, हे नक्कीच खरं आहे. तुम्ही कॅमेरा ऑन करून वर्कआउट करा, तुमच्यातला कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढेल. तुम्ही स्वतःला ज्यावेळेस समोर बघताल त्यावेळेसच आपण पूर्ण ताकदीने किंवा पूर्ण मन लावून आपण करू शकतो. कॅमेरा ऑफ असला की एक स्टेप केली इकडं जा तिकडं जा असं होत नाही सर. आणि दुसऱ्याचं पाहून तर बिलकुलच होत नाही. मला कोचचा फोन आला नाही. मला 30-35 दिवसात सर एकदाही कॉल कोचनी केलं नाही की उठा. कारण मला करायचं होतं, स्वतःसाठी करायचं होतं. मी कोचला फोन करायचो, सर गुड मॉर्निंग. हा बदल ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये करू त्यावेळेसच आपल्याला रिझल्ट येणार आहे. सकस संतुलित आहार नियमित घ्या, सातत्य ठेवा. सातत्य खूप महत्वाचं आहे. वर्कआउट करा, सातत्य ठेवा, सकस संतुलित आहार घ्या आणि आपलं आयुष्य नक्कीच बदलेल. जीवन अनमोल आहे, त्याचं मोल होऊ शकत नाही. येस सर.
आपल्याला खूप एनर्जेटिक अशी माहिती असताना सुद्धा तुम्ही इतक्या दिवस ही आरोग्य फॅमिली जॉईन नाही केली. पण सर्वांना 30 दिवसाच्या अनुभवात जर तुम्ही एवढं एक बोलू शकता किंवा अनुभव देऊ शकता, तर हेच जर तुम्ही 3 वर्षापासून असतं, तर आज भरपूर लोकांना तुम्ही सुद्धा आरोग्य देऊन सुखी जीवन जगण्याचे काम केलेलं असतं. येस सर, अजून वेळ गेलेली नाही माझी, ही आता योग्य वेळ होती. येस सर, मी नक्कीच करेल. कारण बरेच असं होतं, मी आता 1 महिना चालू पाहतोय, बरेच लोक काय करतात, वर्कआउट स्टार्ट झाल्यानंतर यायचं, 10 मिनिटं करायचं, परत लिव्ह व्हायचं, अनुभव ऐकायचा नाही, अर्धवट कॉल लिव्ह करायचा. ह्याच्यामुळे काय होतं सर, रिझल्ट पण अर्धवट येतो, आपल्याला कॉलची पूर्ण माहिती मिळत नाही. येस सर, त्यासाठी प्रत्येकाने मेडिटेशन पासून ते अनुभव ऐकेपर्यंत शेवटपर्यंत कॉलवर थांबला, 100% रिझल्ट आहे, पॉझिटिव्ह होणार. कारण माझा अनुभव नक्कीच कोणाचं तरी आयुष्य बदलणार, हे नक्कीच खरं आहे सर. त्याच्यामुळे शेवटपर्यंत कॉलवर थांबा, अनुभव ऐका. आपला अनुभव कोणाला तरी भावतो. जसं मला कुणाल सर तुमचा साखरेचा अनुभव लगेच तुम्ही मला दिसले की कुणाल सरांची साखर झाली नाही. आपले खळदकर महाराज आहेत, कदम सर आहेत, असे भरपूर रिझल्ट मी ऐकत होतो. त्यामुळे मी निसंकोचपणे दुसरा कुठलाही विचार केला नाही. मला डॉक्टरनी सांगितलं व्यायाम करावा लागेल, नाही तर गोळी चालू करावं लागेल. तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत, पण कसा व्यायाम करायचा, काय करायचं, मला हे डॉक्टरांनी अजिबात बिलकुल सांगितलं नाही. पण माझ्या घरात आयती फॅमिली होती. माझे कोच स्वातीताई, राहुल सर, आमच्या मॅडम फक्त रोज एकच वाक्य असायचं, उठा सर, 10 मिनिटं करा, तुला गरज आहे, मी म्हणायचं तू कर, मला याची काही गरज नाही. पण मला ज्यावेळेस माझ्यावर वेळ आली त्यावेळेस मला कुणीही उठवलं नाही. मी कुणाची अपेक्षाही केली नाही की मला राहुल सरांनी फोन करावा, प्रदीप सरांनी फोन करावा. प्रदीप सरांनी सांगितलं कॉल जॉईन कर, मी तेवढंच फक्त डोक्यात ठेवलं, कॉल जॉईन केला. 2 दिवस प्रदीप सरांचा फोन उठवायला आला, बस. त्याच्यानंतर मी कोणाला फोन केला नाही, मला कोणी फोन केला नाही. मी 5 वाजता जॉईन होऊन सर्व आपलं जे नियम आहेत ते फॉलो करून, कॅमेरा ऑन करून, वर्कआउट शेवटपर्यंत अनुभव ऐकून मी माझा सर रिझल्ट काढला की फक्त 30 दिवसामध्ये या सकल संतुलित आहाराच्या साथीने. येस सर. बरोबर सर. आपण जर प्रत्येकाने असा जर विश्वास ठेवून जर वर्कआउट केला तर हा रिझल्ट प्रत्येकाला येणारच आहे. आणि हा आलेला आहे. याची उदाहरणं आता माझ्यापासून मी स्वतः घेतो. ज्यावेळेस मला शुगर झाली, मला प्रत्येक दवाखान्यामध्ये जाऊन मी टेस्ट केल्या, हे केलं, पण शुगर काही केल्याने कमी होत नव्हती. पण शेवटी पार नाईलाज असतो, मला उमाप सर भेटले आणि त्यांनी शुगरचा रिझल्ट मी त्यांचा पाहिला. आणि मग आपण सुद्धा करून पाहावा म्हणून जर केला तर मला सुद्धा 1 महिन्यामध्ये शुगरचा खूप अप्रतिम असा रिझल्ट आला. आणि मी आज 28 महिने झाले मी आरोग्य फॅमिलीशी जोडून आहे. आणि ही आरोग्य फॅमिली मी सुद्धा कधी सोडणार नाही. आणि प्रत्येकाला मी सुद्धा आरोग्य देण्याचं काम मी याच्या मार्फत करत आहे. पण जो आता विश्वास ठेवील त्याच्याच आणि ज्याच्या पुण्यात, ज्याच्या नशिबात असेल त्यांनाच ही आरोग्य फॅमिली मिळती, असं मी हा म्हणतो. आणि आपल्या मॅडम अनुभव देणार आहे काय? नाही सर, काय होते सर, मी 3.5 वर्षापूर्वी आमच्या स्वाती मॅडमला पाहिलं होतं. बरोबर. इतका त्रास, 8 दिवसाला दवाखाना. त्यांचा दवाखाना आला की आम्ही इथून उठायचं, पुण्याला पळायचं, त्यांना ऍडमिट करायचं, मॅडमनी दवाखान्यात थांबायचं, राहुल सरांनी त्यांच्या घरी जायचं, मी माझ्या घरी यायचं. पण आज मी त्यांचं ऑब्झर्व करत होतो, 3.5 वर्षात ह्यांचं काय होतंय, ह्यांना काय त्रास होतोय का. मग मी कसा काय विश्वास ठेवू, मी नाही खाणार. त्यांच्या गाडीत बी आहार, ते जेवण कमी ना आहार जास्त असतो. पण मी त्यांचा आहार त्यांनी गल्लाच दिला तरी मी पेत नव्हतो. मला नको, तुमचं तुम्ही खा, तुमचं तुम्हाला लक लाभो. म्हणलं मला काय याची गरज नाही, मी फिट अँड फाईन आहे, तुमचं तुम्ही खा. पण स्वाती मॅडम गेल्या 3.5 वर्ष झालं सर, एकही मेडिकलची गोळी नाही, एकदाही दवाखान्यात ऍडमिट नाही. आणि त्याच्यामुळं माझा विश्वास बसत होता. पण मी पाहत होतो त्यांना 3-3.5 वर्ष ह्यांना काय त्रास होतोय का. बरेच लोक असं नाही का, कोण म्हणतंय किडनी, कोण म्हणतंय काय. हे फक्त निगेटिव्हिटी पसरवायचं काम आहे सर. जो प्रॉपर करतो, ज्याला रिझल्ट आलाय, तो कधीही फॅमिली सोडून जाऊ शकत नाही. स्वाती मॅडम मध्ये बघत होतो, पण ते असं मला जाणवायला लागलं की ते दिवसांदिवस तरुण दिसायला लागलेत. राहुल सर तर ते फॉरनर गतच दिसायला लागले. आणि म्हणलं आपण कुठे आहे, राहुल सर कुठे आहेत. आमचे प्रदीप सर बघा कसे दिसतात, स्वाती मॅडम बघा, आमचे मॅडम बघा. ते मी त्यांच्या सूट होईना सर. आम्ही कार्यक्रम सगळं काय सणवार असलं नाही एकत्र करतो.
पण माझा फोटोच वेगळा दिसायचा त्यांच्यात. मी म्हणायचो मला नाही फॅमिली सोबत फोटो काढायचा, कारण मीच काळा दिसायचो त्याच्यात. मग मला नाही कस तरी वाटायचं, पण तरी मी म्हणायचो नाही ह्यांचं काय आहे, ह्यांचं काय नको. मग मी काय केलं सर, 30 दिवस झालं रोज मी आहार लावतोय चेहऱ्याला, रोज असा आहार चोळा. तुम्ही बघा मग कसं होतंय त्या आहाराची जादू. हो का असं घ्यायचा आणि हो का असं चोळायचा. मी त्यांच्यापेक्षा गोरा दिसतोय आता. वाटतंय का सर? बरोबर आहे सर, एक नंबर. चोळायचं राहुल सर चोळायचे, पण मी म्हणायचो काय राहुल सरांच्या डोक्यात फरक पडलाय काय. पण आता मलाच विश्वास बसलाय, त्यामुळे मी राहुल सरांच्या आता ते बंद झाले, मी चालू झालोय. तर असं बंद नाही प्रत्येक झालो, मी पण लावतोय. येस, माझा पण आहार बनल्यानंतर मी पण लावणार आहे, कारण मलाही तुमच्यासारखंच अजूनही राहायचंय. मला सातत्य नाही सोडायचं. भविष्यात मला म्हातारं होऊन नाही मरायचं, मला तरुण राहूनच मरायचंय. आणि संदीप सरांबद्दल एक सांगायचंय मला, की 2 दिवस ह्या महिन्यामध्ये 2 दिवस मी लेट उठलो थोडस. संदीप सरांचाच मला फोन आला, सगळे उठलेत आणि मोटिवेशन का लावलं नाही. एवढं मोटिवेशन सरांना आवडायला लागले. सकाळच्या बरोबर 5 वाजता जॉईन असतात. येस, कंटिन्यू. येस सर, कसं आहे माहितीये का, आपण आपल्या हेल्थ विषयी आपण हे कसं झालं पाहिजे की आपण आपल्या शरीराविषयी, हे देवाने जे निरोगी शरीर आपल्याला देताना दिलंय, हे फक्त निरोगी शरीर परत जाताना आपण देवाला द्यायचंय, एवढंच माझं टार्गेट आहे. बाकी काही नाही. प्रत्येकाने निरोगी राहा, सकस संतुलित आहार घ्या, रिझल्ट 100% येणार आहे. कोचचं मार्गदर्शन घ्या, सातत्य ठेवा. सातत्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही एक दिवस उठणार, दुसऱ्या दिवशी झोपणार, तिसऱ्या दिवशी आहार घेणार, बिलकुल चालणार नाही, रिझल्ट येणार नाही. तुम्ही रोज सातत्याने, सातत्य खूप महत्वाचं आहे. तेच काम करायचे, एकच. वेळ सगळ्यांच्याकडे असतो, फक्त कारण देतात आम्हाला वेळ नाही. 24 तास कोणीही काम करत नाही. आणि जर 24 तास आपल्याला काम करायचं असेल तर 24 तासातला 1 तास आपल्याला स्वतःसाठी देणं आहे. कारण हे शरीर आहे, हे अनमोल आहे. पैसा कामी येत नाही सर. कोरोनात लोकांनी बघितलंय, दवाखाना विकत घेणारे लोक सुद्धा तिथं ह्युमिनिटी पॉवर डाऊन असल्यामुळे पैशाची पोती ठेवून सुद्धा ते वाचले नाहीत. आपण उदाहरण बघितले. तर आपण कोण आहे सर? फक्त त्यासाठी आपण फक्त कोचचं मार्गदर्शन घ्या, सकस संतुलित आहार घ्या, रोज नियमाने व्यायाम करा आणि निरोगी राहा, हेल्दी राहा. येस सर. एक मिनिट कुलार सर. सर, सकस संतुलित आहाराचं प्रमाण कसं घ्यावं? कोचनी सांगितलंय त्या पद्धतीने घ्यावं का आपल्या मनानेच घ्यावं? आपल्याला गरज आहे अशी घ्यावं? घेतलं तरच रिझल्ट आहे सर. आपण जर त्या शॉर्टकट मारला, रिझल्टला शॉर्टकट येणार आहे, काही नाही. 3 स्पून सांगितले तर 3च घ्यायचे. आपण करतो 1 स्पून, मग ह्याचं 1 स्पून, असं चालणार नाही सर. जे आपल्याला कोचनी सांगितलंय त्याप्रमाणेच घ्यायचा, सुंदर रिझल्ट येईल. जय येस सर. भरपूर अशी एनर्जेटिक माहिती तर तुम्ही 30 दिवसात 35 दिवसात दिली, आणि खूप लोकांना हे अनुभव सुद्धा खूप आवडला. आणि जेवढी कॉलवर लोक होती सुरुवातीपासून ती शेवटपर्यंत, तेवढीच लोकसंख्या आपल्या आरोग्य फॅमिलीची शेवटपर्यंत राहिली आपला अनुभव ऐकण्यासाठी. आणि तुम्ही सर्वांना खूप असं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिलं, चांगल्या प्रकारे वर्कआउट केला. आणि यानंतर पुढल्या तुमचा सुद्धा लवकरात लवकर 15 दिवसात आम्हाला वर्कआउट 8 दिवसात म्हणलं तरी वर्कआउट गाईड करू शकतो, एवढा माझ्यात आता कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे. मी अजून पण 1 तास केला असता. आमच्या मॅडम विचार दिला नाही वर्कआउट स्टेप करायला, त्याच्यामुळे एनर्जी भरपूर आली. काही प्रॉब्लेम नाही. खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय, कुठल्याही प्रकारचा थकवा नाही. नाहीतर मी एक काम केलंय, शेतातनं जाऊन आलो तरी मी थकून झोपायचो दुपारी. पण आता इतकी. थँक्यू प्रदीप सर, स्वाती मॅडम, राहुल सर, रुक्मिणी भामे मॅडम, आमचे ग्रेट वेलनेस कोच. येस, थँक्यू. आरोग्य फॅमिली. तर एक प्रश्न विचारायचा अजून तुम्हाला, कारण तुम्ही तसे जुने आहात, नवीनही आहात आणि जुनेही आहात दोन्ही पद्धतीने, कारण 35 दिवस झाले, परंतु तसं 3.5 वर्ष झालं. तर या आरोग्य फॅमिली सोबत तुम्ही म्हणले आयुष्यभर टिकून राहायचं, तर जुन्या पार्टिसिपेंटला तुम्ही काय संदेश द्याल? जुन्या पार्टिसिपेंटला एवढंच सांगेल की आपण जे फॉलो करतो, जे आपण जेवण बदलले ते कंटिन्यू करा, आहार घ्या, व्यायाम करा, सातत्य ठेवा, तरच रिझल्ट टिकून राहणार आहे. आपलं शरीर हे सजीव आहे.
आपण आता आयडियल वेटला आला, हा तात्पुरता गोल झाला. पण आपण आयुष्यभर फिट अँड फाईन राहायचं असेल तर आरोग्य फॅमिलीशी कनेक्ट राहावं लागेल. कारण आपण सजीव आहे. आपण परत पहिल्यागत 9 वाजता उठलो, वडापाव खाऊन आलो, मिसळपाव खाऊन आलो, तर परत पाहिल्यासारखे डबरे आपण 100% होणार आहे. कारण आपण सजीव आहे. येस. तर आपल्याला जर व्यवस्थित फिट फाईन राहायचं असेल तर एकच पर्याय आहे. सकाळी रोज उठणे, आपला सकस संतुलित आहार घेणे, 1 तास स्वतःसाठी देणे आणि आयुष्यभर फिट फाईन राहणे. येस सर. येस राहुल सर. येस, कंटिन्यू कुलाल सर. आता बोलण्यासारखं काहीच नाही राहिलं. जे प्रश्न होते ते विचारणारा प्रश्नच नाही उरला. कारण सर्व माहिती आणि आपल्या आरोग्य फॅमिलीतील सर्वांना मिळाली. त्यामुळं आणि आपण 15 दिवसांनी पुन्हा वर्कआउट करा आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता, हे असंच आपल्याला मिळावं ऐकायला, हीच नम्र विनंती. आणि आपल्या आरोग्य फॅमिलीतील सदस्यांना सर्वांना जय हरी. येस सर. मला एक सांगायचंय, एन्जॉयमेंटला पण सर्वजण थांबत जा. कारण बरोबर. तुम्हाला सांगतो, आपण एन्जॉयमेंट केली तर एन्जिओग्राफीची वेळ आपल्यावर येणार नाही. हे तितकंच खरंय. मी आज 30 दिवस झालं रोज डान्स करतो. मी या वयात कधीही ह्या टायमिंगला डान्स केला नसता जर आपली आरोग्य फॅमिली नसती तर. ती एनर्जी दिवसभर मी आनंदी असतो. कोण काय म्हणतंय याचं मला काही घेणं देणं नाही. माझा विषय आहे, मला आनंदी जगायचंय. प्रत्येकाने हे ठरवा. शेवटपर्यंत कॉलवर थांबा, डान्स करा, एन्जॉय करा. हे जीवनाला वन्स मोर नाही. हे जीवन एकदाच आहे. जेवढा पैसा महत्वाचा आहे त्याहूनही आपलं शरीर, आपलं आरोग्य तितकंच महत्वाचं आहे. नंतर पैसा कामी येत नाही. आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर पुढचं आयुष्य जे काय आहे, लोक काय करतो, 50 वर्षापर्यंत कमवतो, तिथून पुढे बेडवर जातो, त्या मेडिकलची जाऊन भरती करतो, त्याच्या गोळ्या आणतो, डॉक्टरनी 10 मजली बिल्डिंग बांधल्या आणि आपण म्हणतो हा सकस संतुलित आहार मागे. हा माझा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. जर व्यक्ती परत प्रत्येकाला वेगळा येऊ शकतो. येस सर. जर काही चुकलं असेल, तुम्ही सुंदर खूप मला अशी साथ दिली. माझ्या बरोबर आज वर्कआउट एन्जॉय केला. खूप धन्यवाद सर. सिस्टीमने मला आज वर्कआउट गाईड करण्याची संधी दिली. येस सर. थँक्यू. जय हरी. थँक्यू सर. थँक्यू स्वाती मॅडम, प्रदीप सर, रुक्मिणी भामी मॅडम, विद्या भामी मॅडम राहिल्या, सॉरी. ओके सर. येस सर. रुक्मिणी मॅडमचाही अनुभव ऐकायला मला आवडेल. येस सर. येस. 2 मिनिटं करतील ना सर, काय अडचण नाही. जय हरी. जय हरी. येस. गुड मॉर्निंग सर. जय हरी मॅडम. जय हरी. आपली ओळख करून द्या आरोग्य फॅमिलीला. येस. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. मी रुक्मिणी संदीप भामे, जेजुरीवरून आहे. माझे ग्रेट वेलनेस कोच आहेत स्वातीताई साबळे मॅडम आणि राहुल साबळे सर. गेली 3 वर्ष मी आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन आहे. गेले 3 वर्षापासून या आरोग्य फॅमिलीत आपण जॉईन आहे. आणि या आरोग्य फॅमिलीची आपल्याला ओळख कोणी करून दिली सर मॅडम? ग्रेट वेलनेस कोच आहेत राहुल सर आणि स्वातीताई साबळे मॅडम. खूप ग्रेट असे आपले वेलनेस कोच आहे साबळे सर आणि साबळे मॅडम यांनी आपल्याला आरोग्य फॅमिलीची ओळख करून दिली. आणि ह्या आरोग्य फॅमिलीत येण्यामागचं कारण काय होतं मॅडम? सर असं कारण काही फारसं मला डिसऑर्डर नव्हत्या, पण माझं वेट कमी होतं. मला आयडियल वेटला पाहिजे त्याप्रमाणे माझं वजन वाढत पण नव्हतं आणि मला थोडंसं काम केलं की थकवा यायचा, म्हणजे तेवढी एनर्जी नव्हती. त्याच्यामुळे मी हा कॉल आपला जॉईन केला आणि माझं 3 महिन्यामध्ये जो बस 5 किलो माझं वजन वाढलं होतं. आता मी आयडियल वेटला आहे सर. या आरोग्य फॅमिलीत येऊन आपल्याला किती दिवसामध्ये रिझल्ट आला आणि आता आपल्याला खूप असं आनंदी वाटतं का हे आरोग्य फॅमिलीत? येस सर. येस. पहिल्या 3 महिन्यामध्येच माझं 5 किलो वजन गेन झालं आणि आता मी फिट अँड फाईन आणि खूप आनंदी आहे सर. या आरोग्य फॅमिलीने फक्त मीच नाही तर माझी पूर्ण फॅमिली आनंदी झालेली आहे सर. आज आम्ही मेडिकल आहे. मेडिकल फ्री जीवन जगणे आणि हे खूप अशी आरोग्य फॅमिली आपल्याला आपल्या नशिबाने मिळाली. आणि पुण्याचं एक काहीतरी होतं त्यामुळे आपल्याला ह्या आरोग्य फॅमिली मिळाली आणि याच्यात येऊन आपण खूप असा एनर्जेटिक असा आनंद घेतला आणि इतरांना सुद्धा देत आहे. तर ही आरोग्य फॅमिली आपल्याला परवडते का? येस सर. येस.
येस तर हेल्थ इज वेल्थ सर. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्याच्यामुळे आपण इतर बाकीच्या गोष्टी जर कमी केल्या, इतर जो आपण खर्च होतो, किराणा असू देत किंवा बाकीचे कुठले काय असू देत, इतर खर्च जर कमी केले तर त्या मानाने हा आहार काहीच महाग नाही सर. बरोबर आहे. ही आरोग्य फॅमिली आता ह्या त्याच्यामध्ये तर तुम्हाला काही डिसऑर्डर नव्हत्याच, फक्त वजनाचा प्रॉब्लेम होता आणि तुम्ही ही किती 1 महिन्यामध्ये तुम्हाला हा रिझल्ट आला असेल आणि तुम्ही इतरांना सुद्धा खूप लोकांना आरोग्य दिलं. तर तुम्ही जुन्या आणि नवीन पार्टिसिपेटला काय सांगणार की बुवा हे कसं आहे? येस. सर मी एवढंच सांगितलंय की जुने आणि नवीन पार्टिसिपेंट आपल्या कोचवरती प्रॉपर विश्वास ठेवायचा, सातत्य आपल्या वर्कआउटमध्ये, आपल्या सकल संतुलित आहारामध्ये सातत्य ठेवायचं आणि आपण आयुष्यभर आपल्या आरोग्य फॅमिलीशी जोडून राहायचं सर. एवढंच मी आपल्या इतर सदस्यांना सांगू इच्छिते. बरोबर. आता संदीप सरांनी सर्वांना उत्कृष्ट अशी माहिती दिल्यामुळे प्रश्नच उरला नाही की काय विचारावा आता. आणि Yes. खूप त्यांनी एनर्जेटिक असा वर्कआउट केला आणि आपल्या सर्वांना घामाची अंघोळ घातली आणि त्या आरोग्य फॅमिलीत आज रेणुका वेलनेस सेंटरचे आपले काळे सर यांनी सुद्धा खूप एनर्जेटिक गाणी लावल्यामुळे आणि ते वर्कआउटला आज खूप जोश आला. सर्वांना पूर्ण अशी अंघोळ घातलेली आहे. तर आता तुम्ही आरोग्य फॅमिलीतील सदस्यांना अजून काय सांगू शकता तुमच्या? तर मी एवढं सांगेल की कफल आहे तो सफल आहे सर. जे मला गेली 3 वर्षांमध्ये जमलं नाही ते सर आल्यानंतर 1 महिन्यामध्ये आम्ही करून दाखवले सर. एवढं सांगेल की सर्वांनी जोडीने आणि गोडीने वर्कआउट करत जा. बरोबर. सर बोलते ना आता मला काय प्रश्न विचारायला शिल्लक नाही राहिले. येस. येस. तर सर सर्वप्रथम मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आहार आपल्या घरामध्ये आहार यायला आरोग्य फॅमिली तर लवकर आली, परंतु सकस संतुलित आहार यायला वेळ का लागला? तर विश्वास नव्हता. जरी आपल्या घरातील लोक तुम्ही आपल्या घरातलेच होते, तरी विश्वास नव्हता. बाहेरचे लोक कसं होतं जास्त निगेटिव्ह बोलणारे होते. त्याच्यामुळे थोडासा विश्वास ठेवायला वेळ गेला सर. पण जेव्हा स्वतःवरती वेळ येते तेव्हा मग माणूस आपोआप विश्वास ठेवतो. जेव्हा डॉक्टरांनी सरांना सांगितलं की तुम्हाला आता टॅबलेट चालू करावे लागेल, तेव्हा सरांचाही विश्वास बसला की नाही. पण त्यांनी अनुभव ऐकले होते. आपल्या कॉलवरती जरी नसले तरी इतर लोकांचे ते अनुभव ऐकत होते. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की नाही मी 1 महिन्यामध्ये माझाही रिझल्ट आता ते काही कारणास्तव काल रिपोर्ट नाही त्यांना हे करता आला, पण नेक्स्ट अनुभवामध्ये ते त्यांचा रिपोर्ट पण शेअर करतील सर. येस. आणि बऱ्याच व्यक्ती बरेच दिवस आरोग्य फॅमिलीमध्ये राहतात. बरेच जण म्हणतात की मी आयुष्यभर या आरोग्य फॅमिली सोडणार नाही. कारण सुंदर असा रिझल्ट आलेला असतो, छानसं वाटायला लागतं, छानशी एन्जॉयमेंटही असते. म्हणजे हे हेल्थ विथ हॅपीनेस सगळ्या गोष्टी मिळूनही बऱ्याचशा व्यक्ती काही दिवसांनी गायब होत असतात. कारण की जवळचं कोणीतरी भेटत असतं, लांबचं कोणीतरी भेटत असतं, कोणीतरी काहीतरी सांगत असतं. जर अशा व्यक्ती तुम्हाला भेटल्या की यांनी हे होतंय, यांनी ते होतंय, तर तुम्ही ही आरोग्य फॅमिली सोडाल का? नाही सर, आरोग्य हे परत नाही. आपलं हेल्थ इज वेल्थ सर. कोणी काही सांगितलं तरी आपल्या स्वतःसाठी आपल्याला हे केलंच पाहिजे. गरजेचं आहे सर. इतर काही आपल्याला दवाखाने करून किंवा काय करून आयुष्यभर आपण हेल्दी राहू शकत नाही. पण आपली आरोग्य फॅमिली जर आपण कंटिन्यू केली, तर आपण आयुष्यभर फिट अँड फाईन राहणार आहोत. त्याच्यामुळे कोणाचं न ऐकता स्वतःसाठी आणि आपल्या स्वतःच्या मुलाबाळांसाठी आपली ही आरोग्य फॅमिली आपल्याला कंटिन्यू करायची सर. येस. संदीप सरांकडे पाहून काय वाटतं तुम्हाला? अगोदरचे संदीप सर आणि आजचे संदीप सर? तर खूप छान वाटतंय की कधीच असं आम्ही जोडीने आणि गोडीने फोटो तर नाहीच नाही, पण कधी कुठे जात पण नव्हतो. पण आज 1 महिना झालं सारखं जिथं पाहतो तिथं जोडीने आणि गोडीने आणि त्यांच्यामधला झालेला बदल पाहून मी खूप खुश आहे सर. त्यांची महत्वाची म्हणजे चिडचिड कमी झालेली, खूप चिडचिड करायचे. येस. पाहू शकता. आणि जोडीने आणि गोडीने दोघांच्याही अनुभवातून एकच गोष्ट आपल्याला लक्षात आली, की जोडीने आणि गोडीने. आणि मगाशी कोलार सरांनी लय भारी प्रश्न विचारला होता, की जर तुम्ही 3.5 वर्षापूर्वी जोडीने गोडीने असतात तर काय? तर संदीप सरांनी सांगितलं, की वेळ आत्ता आली. कारण प्रत्येक गोष्टीची वेळ जो तो वेळ ठरवत असतो. कोणी 60 वर्षानंतर सफल होतं, कोणी 65 वर्षानंतर होतं, कोणी वयाच्या स्टार्टिंगलाच होत असतं. म्हणजे वेळ काळ म्हणजे वेळेलाच वेळ येत असतो आणि त्या वेळेचं महत्व जेव्हा समजेल तेव्हाच. म्हणजे संदीप सरांनी जे सांगितलं, की आज माझी वेळ आली 1 महिन्यापूर्वी. एवढ्या दिवस देवाने दिलं होतं, परंतु त्यांना कसं घ्यायचं हे माहीत नव्हतं किंवा का घ्यायचं हेही समजत नव्हतं. परंतु वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टी ज्यावेळेस समजतात त्याच वेळेस. येस. तर कसं वाटतंय आता जोडीने गोडीने जवळ-जवळ बसलेले आहेत तुम्ही सगळ्यांसमोर. असे सगळ्यांसमोर बसत होते का? किंवा आता आज काय फिलिंग आहे तुमचं?
खरं सांगू का सर, आता तुमच्या जोडीसारखे वाटायला लागले आम्हाला. येस तर भारी वाटतं. येस सर. लय भारी वाटते, लय भारी. दुसरा शब्द नाही, लय भारी. जर जर आपल्या आरोग्य फॅमिलीतील प्रत्येक जोडी जर तुमच्याप्रमाणे बनली तर मी सर्वांना हाच संदेश देऊ इच्छितो, जर मिस्टर उठत असेल तर मॅडमला उठवा, मॅडम उठत असतील तर मिस्टरांना उठवा आणि एकदा जोडीने गोडीने करून पहा. खूप सुंदर जर्नी, खूप सुंदर वाटतं, छान वाटतं आणि लय भारी वाटतं सर. जोडीने गोडीने खूप छान. तर एक प्रश्न अजून मुद्दा म्हणून विचारणार आहे, कारण बरेच जण सकाळी लेट उठतात. तर सकाळचं मोटिवेशन मध्ये तुम्हाला काय शिकायला मिळतं? मोटिवेशन मध्ये सर आपण मेडिटेशनला बसतो, त्याच्या पहिले आपलं मोटिवेशन चालू असतं. तर मोटिवेशन मध्ये आपल्याला खूप पॉझिटिव्ह अशा गोष्टी शिकायला मिळतात. खूप एनर्जी येते की वाटतं आपण कुठेतरी चुकत होतो, आता आपण कुठेतरी योग्य ट्रॅकवर आलोय. खूप छान मोटिवेशन असतं. एकदा सर्वांनी ऐकून पहा. जे काही असतात 20-25 लोक ते रोज जॉईन असतात. सर्वांनी एकदा मोटिवेशनला जॉईन होऊन पहा आणि आपला संपूर्ण कॉल जसा आज ऐकला, आज पाहिला तसा रोज पाहत जा. तुम्हाला नक्कीच सर 100% बदल झाल्याशिवाय राहणार नाही. येस सर. येस आणि सर्वात महत्वाची म्हणजे गोष्ट की प्रत्येक व्यक्तीला कोणीतरी निगेटिव्ह व्यक्ती भेटतच असतो आणि भेटणारच आहे. परंतु हे मोटिवेशनने काय होतं माहिती का, त्या निगेटिव्ह व्यक्तीशी लढण्याची ताकद आपल्याला ती सकाळी मिळालेली असते आणि हे सातत्य ठेवावं लागणार आहे. आपण जर त्यातून जर बाहेर पडलो तर नक्कीच आपणही निगेटिव्ह मध्ये जाणार आहोत. सुंदर अशी आरोग्य फॅमिली आपल्यापासून दूर जाणार आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच पुन्हा आरोग्य फॅमिलीची आपल्याला आठवण येणार आहे आणि ते वळण नकोय कोणाच्याच आयुष्यामध्ये. त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं. येस सर. काय होतं, मला जे 3 वर्ष लागली ते फक्त निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे लागली. मी आपल्या जवळच्या लोकांच्यावर विश्वास ठेवला नाही, निगेटिव्ह लोकांचं जास्त ऐकलं, त्याच्यामुळे मला 3 वर्ष लागली. ही चूक तुम्ही करू नका, जी आज मी केली. मी माझ्या आयुष्यातली 3 वर्ष झोपून घालवली. आज 1 महिना झाला, इतकं सुंदर वाटतंय सर. सकाळी मी 4:30ला उठतो, मला कोणाचाही फोन लागत नाही. आपण फक्त कारण देतो, मला कोचचा फोन आला नाही, मला कोचने उठवलंच नाही, मग मी आज जॉईंटच झालो नाही. ते असं नाही चालत. आपल्या स्वतःसाठी करा, स्वतः उठा, करून पहा. कोचच्या फोनची काही गरज नाही. कोच फक्त तुम्हाला सांगू शकतो, स्वतःला करायचं. येस सर. येस सरांनी सांगितलं की स्वतःसाठी करा आणि हेच सगळ्यात महत्वाचे. स्वार्थी बनायचे, अशा चांगल्या गोष्टींसाठी प्रत्येकाने स्वार्थी बनायचे आणि सगळ्या गोष्टी ह्या स्वतःसाठी करायच्यात आणि प्रत्येक जण मला वाटतंय आजच्या अनुभवातून शिकणार आहे आणि करणारच आहे. कारण जे काही चांगलं वाईट आहे स्वतः बाबतीतच घडणार आहे. तर स्वतःला चांगलं घडवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न 100% करणार आहे. संदीप सर आणि रुक्मिणी मॅडम, नक्कीच तुमचा एक अनुभव आज कोणाचं तरी आयुष्य बदलून टाकणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत भविष्यासाठी. येस, तर खूप सुंदर तुम्ही दोघांनी वर्कआउट केलेलं आहे, जबरदस्त असं, आणि तुमचा अनुभवही शेअर केलेला आहे. येस, थँक्यू काय सर. बोलायचे? तुमचं मानावे तेवढे खूप धन्यवाद आहेत सर. लोक स्वतःसाठी उठत नाही, पण तुम्ही लोकांसाठी आज 3.5 वर्ष झालं मी उठतोय. एकही दिवस खडा न थांबता, न थकता, सातत्याने दुसऱ्यासाठी उठताय सर. ह्याचे आशीर्वाद तुम्हाला खूप सारे मिळो आणि खूप सारे ब्लेसिंग. आम्हाला वर्कआउट करण्याची संधी दिली सिस्टीमने. सिस्टीमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. जर काही चुकलं असेल आम्हाला द्या, चांगलं वाटलं असेल नक्की आचरण करा, नक्की तुमच्यात बदल होईल जो आमच्यात झालाय. येस सर. थँक्यू. थँक्यू सर.